नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षांची किसाले रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट आहे सदाशिव सकारामजी आरगडे। सांगा नाव मामा। सदाशिव सकाराम आरगडे, मुक्काम पोस्ट सावरखेडा, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली। हा प्लॉट आहे। हा त्यांचा प्लॉट आहे। आणि शेतीशाळेची तुम्ही क्रॉप ट्रीटमेंट कधीपासून घेतली? सुरुवातीपासूनच घेतली सर। अच्छा, कशी वाटली ट्रीटमेंट? आतापर्यंत चांगली ट्रीटमेंट आहे। फक्त आता कसे आता जी बुडातून निघणारा माल आहे, हां, पृथ्वी आणखी करपा आहे, ते माशी, हे आतापर्यंत काहीच नाही याच्यावर अजून। हां, इथून पुढे जर येण्यासाठी आता शेवटचा एक डोस बाकी आहे आमचा। आता तो डोस आम्ही देणार। अच्छा, त्याच्यानंतर आतापर्यंत काहीच नाही समजा, म्हणजे जशी आहे तशी पहिल्यापासून बिगर खताची आहे। अजिबात न खत टाकता सेंद्रिय खत कोणतं, आपले रासायनिक खत कोणतंच न टाकलेलं। रासायनिक खत कोणतंच वापरलं नाही। हां, फक्त शेतीशाळेची स्प्रे आणि ड्रेंचिंग। हो, शेतीशाळेची स्प्रे आणि ड्रेंचिंग घेतलेली आहे, ड्रेंचिंग, बाकी काही नाही। प्लॉट ओके आहे ना? हां, ओके आहे। सध्या काय अडचण? काहीच नाही, काहीच नाही। आतापर्यंत चांगला प्लॉट आहे। आता मी जरी इथे जिथे उभा राहिलो, इथं जास्त पाणीची बललेला असल्यामुळं, हां, इथं पाणी साचलं होतं ना, हे काय जमीन दिसायला लागली पाणी साचलेली। हळद डाऊन आहे। आणखी जर थोडा वर गेलो ना तर आणखी इथपर्यंत हळद आहे। आणि आतापर्यंत चांगली क्वालिटी आहे। फुटवे बिटे नंबर 1 येते। चला तिकडे बघू। चला, तर हे जे तुम्हाला दिसायला लागलंय करपा, ते कुठं कुठं दिसायला लागलंय ना? कुठं कुठं आहे एखाद्या जागेवर? अच्छा, हे बघा इथं। तर हे करप्याचं कसं असतंय की हे व्हायरल इन्फेक्शन असतं। हे फक्त काय करायचं आहे आपल्याला, स्प्रेमध्ये हे जागची जागेवर राहायला पाहिजे। हे जर वाढलं आणि पूर्ण पान जर करपलं तर मग याचं फोटोसिंथेसिस होणार नाही। फोटोसिंथेसिस जर नाही झालं तर क्लोरोफिल तयार होणार नाही पानामध्ये, ज्याला आपण हरितलव म्हणतो। आणि हरितलव जर तयार नाही झालं तर अन्न झाड पानावाटं घेत असतं। मग पानच जर सगळं करपून गेलं तर मग त्याला अन्नद्रव्य कुठून मिळणार? मग अन्नद्रव्य जर नाही मिळालं तर आपली शेंगच पोचणार नाही। हां, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। नाही, त्यासाठी ते आणि जेवढं आहे तेवढंच आहे। कारण मी पहिल्यापासून बघतो, हां, त्याला ते जशाल तसंच आहे। जिथं जिथं ते झाड आहे हां, तिथे मी सुरुवातीपासून त्याच्यावर माझं लक्षच आहे। ते वाढलं नाही, ते वाढलं नाही, की पूर्ण पान काळं होते किंवा नाही। आता समोर इथे थोडंसं एका झाडाला आहे। अच्छा, त्याच्यानंतर म्हणजे जागची जागेवर समजा वाढलं नाही, तो एक झाड चिमते, हां, ते पानं तुम्ही कापून काढा ना। हां, जे समजा दिसायला येईल तुम्हाला कुठंतरी, तर ते कापून काढा। ठीक आहे, पानं कापून काढू। म्हणजे कापून काढलं म्हणजे काय होईल की याला जी दुसरी याची लागण परत दुसऱ्या पानाला जी होती, हे नवीन शेंड्याच्या पानाला हे कवळं पान असतं, याच्यावर जास्त लवकर इन्फेक्शन होत असतं। तर हे जर समजा पानं आपण कापून काढली तर याचं इन्फेक्शन आपल्या कवळ्या पानावर होणार नाही बघा। हे जे आता याचं इन्फेक्शन ह्या शेंड्याच्या पानावर होत असते बघा, हे कवळ्या पानावर। तर हे रोकल, आणि हे जर रोकलं तर मग नष्टच होणार ते। हां, तसं नाही निघत ते। ब्लेड, हां, ब्लेड आणा, ब्लेड न कट करून घेऊ बाहेर वावराच्या। लय जागेवर नाही, तुरळीक आहे। कुठं कुठं असे समजा जास्तीत जास्त 15 ते 20 झाडं असतील याच्यात। हां, बाकी नाहीत या प्लॉटमध्ये। कारण या 2-3 तासाला 2-3 जागेवर आहे। आणि परत तिथं मधात ते तिथे आहे। हां, आणि लगेच शेवटून 2 जागेवर आहे। अच्छा, म्हणजे वाढलं नाही ना, वाढलं नाही, पूर्ण प्लॉट नाही। हां, तरी ह्या याच्यात पाण्यानं खूप त्रास दिला आपल्याला, म्हणजे पाणीच होतं सगळं प्लॉटमध्ये। आता कोरडं झालंय, अजून बी कोरडं नाही झालं, अजून वल्ला आहे। हां, काय आताशी क्रॅकिंग पडायला लागली जमीन, आताच पाऊस उघडलं। इकून झालंय कोरडं, इकून आत्ताची क्रॅकिंग पडायली। कारण हे इकून जास्त पाणी धरणार राहणे, तरी आतापर्यंत चांगली क्वालिटी हळदीची। अच्छा, चला पाहूया असं। आपल्या खर्चाच्या हिशोबानं आपले जे प्रोडक्ट आहेत हे चांगले वाटले ना तुम्हाला? हां, आतापर्यंत चांगला प्लॉट आहे। फक्त आता कसं आहे, आपल्याला मालाशी मतलब। हां, माल किती होते, हां, खर्च आणि उत्पादन बस। खर्च कमी आणि उत्पादन जास्त, हे जे आपलं ब्रीद वाक्य आहे हे सत्य झालं पाहिजे। हां, हां, हे महत्त्वाचं आहे। हे खालून जे काही पानं पिवळे झाले असतील, ते काय केलं, ते पाण्यामुळे याच्यामुळे तणनाशक मारलं याच्यात। अच्छा, खालून तणनाशक मारल्यामुळे पानं ते पिवळे पडले। काही गवत जाळलं ना, हां, त्याच्यामुळं कुठं कुठं समजा खाली असेल वाफ त्याच्यावर, त्या वाफामुळे ते खालचे पानं बुडातले पिवळे दिसायला लागले। पिवळे दिसायले, काही करपलेले, काही करपले। वर नाही जाऊ त्याला, पण हे काय धुऱ्याच्या कडीनं पण मारलंय ना? शेकला फाड केलंय. हां, ते काय अजून रानामध्ये वापसात नाही इथं? नाही, वरलेच आहे, वल्लच आहे।
असं एकूण प्लॉट मस्त दिसतो. हां नाही हे 2-4 सऱ्या जर आहेत डाऊन, बाकी आता इथून इकडे आपण डाऊन एकूणच आलो होतो. नाही मुद्दाम आपण ज्या याच्यातून आलो ना, दाखवलं साहेबाला आपण. किती मुद्दाम आपण जी चितची बल्डी होती तिथं पण क्वालिटी तशी आहे हळदीची. मग इकडे तर चांगलीच आहे, काही विषयच नाही. कुठं कुठं तुम्हाला गांजर गवतच दिसायला ना. हे कापून घ्या. नाही हे निंदायचं ना. निंदायचंय का? बाया लावून आता ते काढून घ्या त्याच्यात. पण त्या सोयाबीनच्या गटपटीत बाया नाही भेटल्या. म्हणजे तणनाशक तिकडे इकडं नाही ना मारलं? नाही या इथपर्यंत मारलं, तिकडंच मारलं. संकट असल्यामुळे इकडे नाही मारलं. इकडं कुठे मग इकडे मस्त आहे हळद. इकडे कुठे दिसला म्हणले तुम्हाला करपा? हे इथं का? चला बरं. करप्याची एंट्री इथं झाली होती, पण ती आपण स्प्रेमधून ड्रेंचिंगमधून त्याला स्टॉप केलं, थांबवलं. आणि करपा हा प्रत्येक हळदीमधला कॅन्सर असा असतो, कॅन्सरसारखा रोग असतो, जंतू संसर्गजन्य आजार ज्याला म्हणतात. ते एकदम स्टॉप होतच नाही आहे. त्याला फक्त काय करायचं आहे की आपलं हे वाढलं नाही पाहिजे. हे जे ढबे येतं हे पूर्ण पानावर झाले नाही पाहिजे. हे जर पूर्ण पानावर झाले तर आपलं फोटोसिंथेसिस थांबतं आणि ते अन्नद्रव्य घेणं ते झाड बंद करतं. मग खूप मोठा प्रॉब्लेम येतो. त्यासाठी आपल्याला हे जागची जागेवर ठेवायचं आहे. वाढलं संपवलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण वाढलं नाही पाहिजे एवढी दक्षता घ्यायची. त्यासाठी आपण स्प्रेचं शेड्यूल किती दिवसाला घेतो मामा? 8 दिवसाला घेतो. 8 दिवसाला स्प्रेचं शेड्यूल. या बारचा लांबला थोडा, कारण ते सोयाबीनच्या आणि त्याच्या गडबडीमुळे. अच्छा. आता 10-12 दिवस झाले, आता अजून मारायचा बाकी आहे. अच्छा. मग आता काय करा, आता ही नवीन आलेली एक आणि ते एक दोन्ही मिक्स घ्या. दोन्ही मिक्स घ्या म्हणजे तुमचं कवर होईल. असं जाऊ का? असं जायचं? कसं चला, असं चालायचं, असं चालायचं, असं चाल. चला चांगला आहे प्लॉट. आता काय पाहत नाही, असं कुठे मोठे आहे. अच्छा. थोडंसं उकरा बरं शेंग, आपण पाहूया. शेंग कशी फुगली, शेंगाची साईज वगैरे बरं आहे. चांगला आहे ना, बुंदा मजबूत झाला, एक नंबर. घुसल हातात. बुंदा मजबूतीकरण मस्त झाले. बघा ती खालची शेंग आहे, ते फुटवे निघलेत. फुटव्याचा बुंदा पण बघा कसा मजबूत आहे. फुटव्याचा बुंदा पण जबरदस्त आहे. फुटव्याचा बुंदा पहा, कंद. हे फुटव्याचा कंद आहे. हे फुटव्याचा कंद जेवढा आपला मोठा, त्याच्यातून आता शेंगा निघणार बाहेर. हे जे बारीक दिसतंय ना तुम्हाला, याच्यातून शेंग बाहेर निघणार. ते जेवढा बुंदा मजबूत तेवढी शेंग पण आपली ठोकर निघणार आहे. शेंग ठोकर निघणार. ही पहा, अशी खालची ही शेंग आहे. अशी हे महत्त्वाचं आहे. म्हणजे फुटवे आणि फुटव्याचा बुंदा जर मजबूत झाला तर त्याला निघणारी शेंग पहा. आता हे जे फुटवा आहे, त्या फुट्याची बुंदा किती मजबूत झाला आहे त्याचा पहा. बुंदा किती मजबूत, कंद किती मजबूत झाला आहे त्याचा. कंद जेवढा मोठा तेवढ्या त्याला शेंगा जास्त लागतील आणि ठोकर लागतील. बघाल, उकळू नका, घुसन हातात. ही शेंग किती मस्त आहे, किती मोठी आहे, किती लांबली शेंग बघा. भरपूर आहे. 1 इंचाच्या वर गेली. आता ती शेंग अजून लांबाव आणि ठोकर व्हावं यासाठी आपली स्प्रे ड्रेंचिंग शेड्यूल आहे, तर ती आपण पूर्ण करू. याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे शेतीशाळा क्रॉप गाईडलाईन सेल्स अँड सर्व्हिसच्या माध्यमातून, आणि याला मार्गदर्शन दिलं आहे क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील यांनी. तर असा हा आमचा प्लॉट आहे. शेनगाव तालुक्यामधील हा डेमो प्लॉट आहे. तर याचं उत्पादन पाहून आता पुढच्या वर्षीची ट्रीटमेंट शेतकरी किती प्रोत्साहन देतात हे पाहूया. याच्या उत्पादनावर ते अवलंबून आहे. कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळालं पाहिजे. सुरुवातीपासून जे खर्च झाला शेवटपर्यंत, मॅच्युरिटीपर्यंत त्याचा पूर्ण हिशोब काढून, जर समजा आपल्याला एका एकरसाठी 40 क्विंटलचं आपण टार्गेट घेतलं, 40 क्विंटलला आपल्याला सरासरी एका क्विंटलला 1000 रुपयाच्या पुढे खर्च झाला नाही पाहिजे. तर एका क्विंटलला 1000 रुपये खर्च, तर समजा 40,000मध्ये आपलं सगळं बसलं पाहिजे. टोटल खताचं व्यवस्थापन, स्प्रे, ड्रेंचिंग शेड्यूल, मजुरी,
बियाणं सोडून कल्टिवेशन वगैरे सगळं 40,000मध्ये बसलं पाहिजे. आणि ज्याही शेतकऱ्याला 40 क्विंटलच्या वरी किंवा 40 क्विंटलच्या बरोबर ॲव्हरेज आलं त्या शेतकऱ्यांचा खर्च तुम्ही पहा 40,000च्या पुढे गेलेला असेल. कारण खर्चाचं बजेट जे आहे ते बजेटाचं गणित आणि आपल्या उत्पादनाचं गणित हे लक्षात घ्या. आणि जमिनीची सुपीकता जी आपण मध्यस्थी ठेवतो ती जमिनीची सुपीकता, आपल्या जमिनीची सुपीकता वाढली पाहिजे. जमिनीची जर सुपीकता वाढली तरच आपल्याला ते ट्रीटमेंट घेण्यामध्ये फायदा आहे, अन्यथा नाही. पूर गेलता याच्यातून इथून हां बापरे. बंदी हळद बुजली होती पुराणं. ही काय हाड जमीन झाली यानं पाण्यानं. उकरणार नाही. खोल टाकेली आपण वर नाही. खोल जास्त टाकेली, माती जास्त आहे हळदीला. त्यामुळे हाड चाललंय. पण बरे आहेत समजा. अरे कंद हे शेंग छान आहे, ठोकर आहे. तर आता दुसऱ्या वेळेस उकराय आणू आपण काहीतरी, एक झाडच उकरून दाखवू. हो ना, व्यवस्थित साहेबाला पाणी स्प्रे ड्रेंचिंग होते आपली. आणि आता उघाड बी पडली थोडंसं. हे करू का काय आधी ड्रिचिंग करू का? हां, ड्रेंचिंग करून घ्या, फवारणी करून घ्या, नंतर पाणी सोडा. हां, थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.